नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। पुसद तालुक्यातील एलदरी सावरगाव गोरे येथे पाणी टंचाई, महिलांना करावी लागत आहे पाण्यासाठी जीवघेणी कसरत। पुसद तालुक्यातील खंडाळा घाटाच्या कुशीमध्ये बसलेल्या एलदरी व सावरगाव गोरे या आदिवासी बहुल गावामध्ये असलेल्या विहिरी आटल्या कारणाने भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। महिलांना रात्रंदिवस विहिरीजवळ बसून पाणी जमा करून गडव्याने विहिरीतील पाणी हंड्यामध्ये भरावे लागत आहे। पाण्यासाठी करावी लागत असलेली ही धडपड 15 दिवसांपासून आहे। भर उन्हाळ्यात पाण्यासाठी खोलवर विहिरीमध्ये पाणी काढण्यासाठी महिलांच्या रांगा लागून जीवावरची कसरत करावी लागत आहे। या घटनेची माहिती मिळताच डॉक्टर सौ आरतीताई फुपाटे माजी जिप अध्यक्ष व भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांनी भर उन्हामध्ये एलदरी येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करून खोलवरच्या विहिरीमध्ये महिला गडव्याने पाणी काढताना दिसल्या। हे संपूर्ण तगमग पाहून डॉक्टर आरतीताई फुपाटे यांनी सर्व महिलांना डोक्यावर हांडे घेऊन आरतीताई यांच्या नेतृत्वात तडक पुसद पंचायत समिती गाठली व गटविकास अधिकारी संजय राठोड यांना या भयान परिस्थितीची माहिती दिली। तात्काळ पाणी उपलब्ध करून देण्याचे सांगितले। गटविकास अधिकारी यांनी 13 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा अधिकारी यवतमाळ यांच्याकडे टँकर पुरवठ्यासाठी प्रस्ताव पाठविला होता, परंतु तात्काळ पाणी टँकर पुरवून पाणी टंचाई सोडवावी असे उपविभागीय दंडाधिकारी यांना व कलेक्टर यांना फोनद्वारे विनंती केली। त्यांनी सुद्धा पाणी टंचाईची भीषणता ओळखून येत्या 2 दिवसात पाण्याचे टँकर पाठवू असे आश्वासन दिले। जे लोक काम करतील ते राहतील, मला नाही पाहिजे तर नाही मी फडणवीस साहेबांना डायरेक्ट फॅक्स करते, नाही तर बाळासाहेब साहेबांना आता टाकते मी फोटो तर टाकणारच आहे, विशेष नाही त्याचा। मला अशाच कारवाई पाहिजे त्या ग्रामसेवकांना, काही लागत असेल तर सांगा, याच्या सह्या देते की रे स्वप्ने सह्या दे, ठीक आहे सगळ्या सह्या आहे काय वाट पाहत बसले। ग्रामसेवकावर कारवाई पाहिजे, मला तो पाठीशी घातलेला नाही पाहिजे, ती पण कारवाई पाहिजे त्याच्यावर। काय लाडून ठेवले त्या लोकांना, काय गावात जात नाही, काय प्रॉब्लेम आहे पाहत नाही, काय कोण कशासाठी ठेवलं त्या लोकांना। हॅलो, हा मी डॉक्टर आरती फुपाटे बोलते, भाजप प्रदेश उपाध्यक्ष। मला जलजीवन मिशनची पूर्ण पुसद तालुक्यातील काय कुठं कामं चालू आहेत, कुठं बंद आहेत, त्याचं मला सगळं आराखडा पाहिजे। मला मान्य फडणवीस साहेबांनाही सांगायचं, कारण त्यांनी मला जबाबदारी दिलेली आहे, सगळी माहिती करून मला देऊ। कारण काय हे एलदरी गाव नेहमी टंचाईमध्ये राहते साहेब, लोक दरवर्षी याला टँकर लावतो आपण, किती एवढं करोडानं खर्च करून राहिलो पैशाची, पण याचं का आउटपुट काही निघत नाही ना। बरं कोण होतं कॉन्ट्रॅक्टर, अशा कॉन्ट्रॅक्टर मग आपण त्याच्यावर करावं लागेल ना, कारण नाही तर ती योजना तशीच पडून राहील ना एवढी। मग हो हो अरे बाबा आपली विहीर नाही, गावातली विहीर नाही, तळ्याच्या बाजूलाची विहीर आहे। घेऊ नका म्हणजे दुसरा गाव लोक आहे ना, आपल्या लोकांना म्हणजे घेऊ नका, ऐकले नाही तर त्या आमचं विहिरीचं काय आहे ना, मग मला जलजीवन मिशन चालू करा ना, तळ्याच्या खालून पाहिजे जलजीवन मिशन आमचंच आहे, काय आहे त्याचं कुठं चालू आहे त्याची माहिती पाहिजे। ग्रामसेवक कुठून येत, काय कोणाकडून येतात, मला पाहून द्या ना किती फीडबॅक आहे, काय तुमचं झालं मग काम तयार करून हांडे घेऊन पाणी टाका, मी पाहू ना विहिरीची परिस्थिती। दरवर्षी जातो आणि आपल्याला काम होते, बाजूला मला इथं आता ते जाऊ द्या। आता माझी टंचाई आल्यानंतर आपण या गोष्टी करण्यात काही मजा नाही। आतापर्यंत काय केलं ग्रामसेवकांनी, तुम्हाला कुठपर्यंत काय काय सांगितलं, मला त्या ग्रामसेवकाला बोला, जलजीवन मिशनचं काम कुठपर्यंत आलं याची मला माहिती द्या पूर्ण, काय केलं काय नाही, काय जमलं काय चाललंय
बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.